गुड मॉर्निंग अँड हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. तर आज आहे संडे आणि मी पूर्ण वीक वेट करत राहते की कधी संडे येईल, कधी संडे येईल. तुम्हाला तर माहितीच असेल, कारण पूर्ण वीकचा माझा शेड्यूल असं राहतं. मी सकाळी क्लिनिकला जाते, दुपारी येते, परत मग स्वयंपाक वगैरे करून आवरून आराम करून मग परत संध्याकाळी क्लिनिक, परत रात्री घरी 10ला. माझा पूर्ण वीक असंच पूर्ण शेड्यूल राहतं. आणि त्यानंतर पण मला असं कधी वाटलं की मी थोडा आराम करू किंवा मी हॉलिडे वगैरे घेऊ, तर स्वतःची क्लिनिक आहे, काय हॉलिडे घ्यायचा असा विचार करून मी क्लिनिकला चुपचाप निघून जाते. तर आज होता संडे आणि माझ्या डोक्यात खूप सारे प्लॅन्स होते की मी आज हे करणार, ते करणार, जे मी पूर्ण वीकमध्ये विचार करून बसले होते. तर इकडे सकाळी उठून मी फ्रेशन अप झाले. त्यानंतर मी आज ऑइलिंग करून घेतलं. खूप दिवस झाले होते ऑइल नव्हता, म्हणून मी विचार केला ऑइलिंग करून घेऊ. 1 तास 2 तास झाल्यानंतर मी आंघोळ करू. आणि त्यानंतर मी आले किचनमध्ये आणि आज मी बनवलं होतं काळा मसाल्याचा हुसळ, जे तुम्ही आता बघितलं असेल मी काय काय जळून घेतलं. आणि त्यानंतर मी असं भाजी एकदम मस्त अशी तयार केली आणि घरी डॅडींना तर खूप जास्त आवडली. डॅडीना युजली बोलत नाही हे आवडतं ते आवडतं, ते कधीच बोलतात की मला आज भाजी आवडली बरं का, म्हणजे समजून घ्यायचं की त्यांना आवड, मग समाधान वाटतं ना कोणाला तरी तर आवडलं असं. मग मी पण इकडे जेवण करून घेतलं. माझी तर जीभची टेस्ट नाही आहे काळ्या मसाल्याची, पण चांगलंच बनलं होतं. आणि इकडे दुपारच्या टायमाला 4:30च्या टायमाला आम्ही निघालो होतो कुठेतरी बाहेर. तर आज अमूच्या लाईफमधला फर्स्ट टाईम होता की ती मूवी बघणार, तर ती खूप एक्सायटेड होती. तिचं असं म्हणणं, मम्मी अंधार असतो का? मी तिला सांगितलं खूप मोठा स्क्रीन असतं. आणि इकडे आम्ही बघायला आलो होतो सितारे जमीन पर. आम्ही असा विचार केला की अमायरा पूर्ण मूवी बघणार, पण अमायराने थोडा वेळ बघितला आणि त्यानंतर ती मोबाईलमध्ये बिझी झाली आणि आम्ही पूर्ण मूवी बघितलं. मूवी खूपच छान होता. त्यानंतर आम्ही गेलो डिनरला, देसी स्वाद. खूपच मस्त असं डिनर केलं. त्यानंतर मला काम होता मॉलमध्ये आणि तिकडे जाऊन मी एक शॉपिंग केली. ते शॉपिंग मी काय केली हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर